काय झालंय सोम? तुला काही हवंय का? कोणी येणार आहे का? अभिजित राजे परत येणार आहे का? ते कशाला परत येतील? असं का बघतोयस तू? अभिजित राजे काय सांगत होता? ऐकलं मी ते. ऍक्च्युली मी म्हणजे ते मी माझं प्रेम लपवणार नाही. ते व्यक्त करायला मी घाबरत नाही. प्रेम तो प्रेमाबद्दल म्हणत होता. प्रेम? अरे तो अभिजित राजे कोणाच्या तरी प्रेमात पडलाय. करेक्ट वेळेत त्याचं लग्न झालं असतं ना, त्याला आत्ता माझ्या एवढा मुलगा असता. आणि तो आत्ता लग्न करायला चाललाय. बरं मला सांग, मुलगी कोण आहे? कोणाबद्दल म्हणत होते का ते? मला नाही माहिती. म्हणजे ऍक्च्युली मी माझ्याच विचारात होते. अरे चांगलं आहे, तू त्यात पडू पण नको. अरे या वयात कसं काय कोणी प्रेमात पडू शकतं यार? लाज कशी नाही वाटत ग त्याला? बरं शुभ्रा ऐक ना, उद्या जेव्हा अभिजितचं लग्न होईल आणि पंडितजी म्हणतील मुलाला बोलवा आणि हा येऊन उभा राहील, तेव्हा पंडितजी काय म्हणतील? अरे मुलाला बोलवलं, बापच गुडघ्याला बाशिंग बांधून उभा राहिला. सोम, प्रेमाला वय नसतं रे. आणि या वयात सुद्धा ना त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतायत. सोफ्यावर पाय लांब करून बसलेले नाहीयेत. याला काय झालं? मी ह्याला काहीच बोलले नव्हते. शुभ्रा, बबड्यासाठी भजी केलीयत ग, घेऊन जा त्याच्या रूम मध्ये. आले आई. अरे कसले जबरदस्त गेम्स आहेत माहितीये या डिव्हाइस मध्ये. आई शपथ, तुला म्हटलं होतं ना मी मला घ्यायचा आहे म्हणून. एक्झॅक्टली तोच हा डिव्हाइस. काय ना, काही क्लायंटला खुश करायला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये मीटिंग अरेंज करायला लागतात. ती जबाबदारी माझ्याकडे आहे. तेच पैसे इकडे फिरवले. ऐक ऐक, मी नंतर बोलतो अक्षय. हे घे, भजी आणलीये तुझ्यासाठी. त्या अभिजितला दे. तसंही मी सोफ्यावर पाय ताणून. सॉरी यार, तसं नव्हतं म्हणायचं मला. तू प्लीज मनाला नको ना लावून घेऊस. आणि मुळात मी तुला असं म्हणालेच नव्हते. तू स्वतःला असं समजतोस का? नाही, पण तू असं बोललीस ना. अरे ओके बाबा, सॉरी, माझी चूक झाली. बरं चल भजी खा. नकोय मला. घे ना सोम, आवडते ना तुला. प्लीज ना, प्लीज प्लीज. थँक्यू. आणि सॉरी. सोम, तू काही नवीन घेतलंयस का? यार हे घे, पाणी पी. तू काही लपवतोयस का? नाही. म्हणजे तू माझ्यासाठी काही आणलंयस का? नाही, काहीच नाहीये बघू. शुभ्रा. अगं काहीच नाहीये शुभ्रा. मी सांगतोय ना. अगं मी सांगतोय तुला शुभ्रा, अगं काहीच नाहीये. अरे पण मी सांगतोय तू. सोम, नवीन गेमिंग डिव्हाइस, याच्यासाठी कुठून येतात रे पैसे? कुठून म्हणजे? मी माझ्यावर पैसे खर्च करायचे नाहीत का? अरे एखादी गोष्ट मला आनंद देते, मी नाही घ्यायची का ती? तसं नाही म्हणायचंय मला. पण सोहम, ही गरज नाहीये, ही मज्जा आहे. आणि येस, तू ती करूच शकतोस. फक्त तू ह्याच्यावर खर्च करतोस ना. मग कारखानीच काका काकूंमुळे थोडेसे किराणाचे पैसे वाढले तर ते चालत नाहीत तुला. आज काय टोमणे मारायचा दिवस आहे का ग शुभ्रा? एक काम करतो, मी बाहेर जातो आणि सगळ्या म्हाताऱ्यांना जमवून घरी घेऊन येतो. ठीक आहे? आपण दोघं मिळून त्यांची काळजी घेऊया. इथेच वृद्धाश्रम उघडूया. चालेल ना तुला? काय बोलतोयस यार तू?
काय? अरे तुझ्या बॉसचा नंबर आहे ना सोमा, असा का स्टोर केलायस तू? कारण तो आहेच बिंडोक. मला ना त्याचा फोन पण नाही उचलायचा आहे. अरे पण शुभ्रा प्लीज यार, नको ना आता. आता यावरून लेक्चर नको देऊस प्लीज. ओके. हॅलो. हॅलो, मी विजय मांजरेकर बोलतोय. सोहम माझ्या टीम मध्ये. आपण त्याची आई का? हो, मी त्याची आईच बोलतेय. तो आहे का घरात? माझं महत्वाचं काम आहे त्याच्याकडे. हो हो आहे ना. तुम्हाला बोलायचंय का त्याच्याशी? बबड्या. सोहम, ए सोहम. काय झालं? तुझ्या साहेबांचा फोन आहे. कशाला उचलला तू? हॅलो. हा सर. मी फोन केला होता तुझ्या मोबाईलवर. हो का? नाही ऍक्च्युली मी वॉशरूम मध्ये होतो ना, म्हणून कॉल मिस झाला असेल. ठीक आहे, ऑफिसच्या मीटिंगच्या अरेंजमेंटसाठी तो ऑफिस मधनं पैसे घेतलेस ना. आजच्या मीटिंगची अरेंजमेंट कुठे केली आहेस? मीटिंग आज? हॅलो सोहम. हा सर, सगळी अरेंजमेंट झाली आहे सर मीटिंगची. हो, सगळं काही झालंय. कुठे? अभिस किचनला. अभिज किचन म्हणजे ग्रेट शेफ अभिजित राजे? हो सर, अभिस किचनला. तिकडेच सगळी अरेंजमेंट केली आहे. काय ना, आमचा फॅमिली फ्रेंड आहे तो अभि. मला खूप मानतो तो. ग्रेट. मग आपण तिथेच भेटूया. बाय. ओके सर. मला नव्हता नाही फोन उचलायचा. कशाला घेतला तू फोन? अरे तुझ्या साहेबांचा फोन होता ना बाळा. तुला किती वेळा सांगितलंय माझ्या मॅटरमध्ये नको डोकं घालत जाऊ. तुझ्यामुळे माहिती आता सगळ्यांना हॉटेलमध्ये घेऊन जायला लागणार मला. बिल सुद्धा माझ्याच गळ्यात पडणार आहे. अरे पण तू तुझ्या कंपनीतनं घेशील ना बिल. तुला खूप जास्त कळतं का? तू गप्पा राहा ना, उगाच नको ना मध्ये मध्ये बोलू. तू एक काम कर, तू आज जा. हो सॉरी हा बबड्या. अरे यार, वाट लागली. त्याच पैशाचं मी प्ले स्टेशन घेतलं. या सर, या सर, या बसा. या. हॅलो, वेलकम. हाऊ यू सो? गुड गुड. ऑर्डर करा, मी आलेच. घ्या. हॅलो. सर कुठे चाललं? राजे. हा, अभिजित राजे. बसा बसा, तुम्ही बसा ना. या बसा इकडे. बसा. अहो, तुम्हाला जायची गरज नाहीये, तो येईल ना इकडे. मला वाटतं लक्ष नाहीये त्यांचं. मी आलो. या कॅरी ऑन. अरे सोहम, तू एकटाच? बस ना, काय घेणार? नाही, बॉस आले आहेत बरोबर. ऍक्च्युली त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. हो शुअर, घेऊन ये ना. हो, हरकत नाही. मी येऊ का तिकडे? हो सर, प्लीज या ना. माझे बॉस. नमस्कार. मी अभिजित राजे, अभिज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू सर. थँक्यू. वेलकम. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. ऍक्च्युली माझी बायको तुमची खूप मोठी फॅन आहे. माय प्लेजर. तुम्ही बसा ना. तुम्हाला काय हवं ते मी स्वतः तुम्हाला बनवून देतो. प्लीज बसा. प्लीज कॅरी ऑन. बरं सर, कधी घरी पार्टी वगैरे असेल आणि केटरिंगची गरज लागली तर मला सांगा. नाही, अभि खास आहे आपला. हा, मी त्याला सांगेन, तो मला नाही म्हणणार.
मॅडी, येस सर. त्यांना आसावरी घारगे मात्र नक्की खायला घाल. येस सर. येस सर. हा, आसावरी घाटगे तर स्पेशल आहेतच, पण इथे आणखीन काय स्पेशल आहे? आमच्याकडे खूप काही स्पेशल मिळतं. तिकडे राईट साईडला जी लिस्ट आहे ना ती बघा आणि सांगा मला. सर मी आलोच. ओके ओके. हॅलो. आई तू ना माझी वाट लावली आहेस. तुझ्यामुळे आता माझी नोकरी गेली ना, तर मला सांगू नकोस. अरे अरे बबड्या, पण मला सांगशील का नाही काय झालंय? तुझ्यामुळे ना बॉसला मला इकडे अभिज किचनला घेऊन यायला लागलंय. आणि तो बॉस पण एकावर एक पदार्थ मागवतच सुटलाय. आई हे बघ, माझ्याकडे पैसे नाही आहेत. 2,500-3,000 रुपये घेऊन लगेच इकडे अभिज किचनला पोहोचतो आधी. हो हो, मी लगेच घेऊन येते. राजा, मला सांग तू कुठे ठेवलेस? अगं माझे पैसे नाही म्हणत आहे आई, तुझे पैसे घेऊन ये इकडे. अरे बबड्या, एवढे पैसे माझ्याकडे कसे असतील? नाहीयेत रे माझ्याकडे, खरंच नाहीयेत. मी कुठून आणू? अरे आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी काय करू? आज जाऊन भांडी घासू का? नाही नाही, असं नको करूस तू बाळा. थांब, मी शुभ्राकडे मागते. नाही नाही, शुभ्राकडे नको मागू. परत ती मला किती मी नालायक आहे बोलायला मोकळी. तू आजोबांकडे माग. बरं, मी बघते, प्रयत्न करते. तू काळजी नको करूस. मी येते. हा राजा. बाबा, बाबा. काय झालं? गावाहून कोण घेण्याचा फोन आला का? नाही बाबा, मला पैसे हवे होते, म्हणजे 2,500-3 हजार. एवढे पैसे कशाला? अगं मी काय पैशाचं झाड लावलंय? बाबा खरंच खूप गरज आहे हो, लगेच हवेत. अगं सोहमकडे मागायचे ना पैसे, आणि गरज कसली आहे तुला? बाबा ते सोहमच्या साहेबाचा फोन आला होता आणि मी चुकून घेतला बाबा. आता त्यामुळे सोहमला ना त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जायला लागते आणि त्याच्याकडे पैसे नाही येतो. वा, म्हणजे आईची जागेवर बायची उदार. अरे मग का उचलस फोन? तुझ्यात एक अक्कल नाही? आणि तू सोम्या, अरे खिशात पैसे नाही तर जायचं कशाला हॉटेलात? बबड्या करून सारखं म्हणत असतेस. वाट लावली सुट्याची, इघडावल्या सुट्याला. अरे मी होतो म्हणून घर वाचवलं आतापर्यंत. म्हातारा झालोय मी, दया करा माझ्यावर, मला जगू द्या. हे पैसे घ्या आणि घर धुवून जाणार, म्हणजे तुम्हाला समाधान होईल. आई काय हो, काय झालं? काही नाही, आलेच मी. बिल. सोहम बिल. हो मी देतो. ए सोहम, अरे मी आले. हा साहेब आहेत का तुझे? नमस्कार. अरे मी तुझे ते मी सगळे. आलोच हा सर. आई काय करतेस तू? पैसे दे इकडे. अरे हे पैसे सगळ्यांसमोर देऊन तू माझी लायकी काढणार होतीस का? मी तुला खून करत होते ना. आई पण तू आत का आलीस? तुला सांगितलं ना मी, परक्या माणसांसमोर नको येत जाऊ. बरं ठीक आहे, तू जा. काय रे, कोण होतं? नाही कोणी नाही सर. तुम्ही काही अजून घेणार का? स्वीट डिश वगैरे?
आसावरी, अरे कमाल झाली तुझी. तू अभीच किचन मध्ये आलीस आणि मला न भेटता निघाली आहेस. हो घरी जरा ना काम आहेत मला. कबूल आहे, पण ऍटलीस्ट सोहमला भेटून जा. तो इथेच आलाय. नाही नको. त्याचा बॉस पण आले. हो म्हणजे मी अशी खूप अवतारात आले ना. ओ कम ऑन. अगे हिरा तू हिराच, कसाही ठेवला तरी चमकणार. त्याच्या बॉसला ऍटलीस्ट भेटून जा. नाही नको. अरे प्लीज कम. ऐका ना, खरंच नको. मी मला नको. नुसतं भेटून जा. ये सोहम, बघ कोण आलाय. या इथे आल्या होत्या आणि तुम्हाला न भेटताच चालल्या होत्या. तुम्हाला माहिती या कोण आहे? तुम्हाला आसावरीच घारगे आवडले होते ना? हो हो, म्हणजे काय पार्सल पण घेऊन चाललोय. याच त्या आसावरी कुलकर्णी ज्यांनी तो पदार्थ मला शिकवला. आसावरीताई, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. इतके चविष्ट खारगे मी अजिबात खाल्ले नव्हते. आणि आसावरी कुलकर्णींचा मुलगाही आपल्या बरोबर आहे. अच्छा, कुठे आहे तो? सोहम. अरे सोहम, अरे सोहम, यू आर लकी यार. म्हणजे आम्हाला तर ऑफिस मध्ये पण गारगे खायला मिळणार. साहेब मी निघू का? कारण सोहमचे आजोबा म्हणजे माझे सासरे एकटे असतील ना, वाट बघत असतील. नमस्कार, येते. मी सोडतो तुला. आसावरी, तुला एक सांगू, या अभीच किचनवर जेवढा माझा हक्क आहे ना, तेवढाच तुझाही हक्क आहे. इथून जा किंवा इथे येऊ नकोस असं तुला कोणीही सांगू शकत नाही, अगदी मी सुद्धा. येते. चला सर, आम्ही निघतो. थँक्यू. खूप मजा आली. थँक्यू. आम्ही परत येऊ आणि येताना मी माझ्या मिसेसला घेऊन येईन मुद्दा. जरूर. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. सर थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझी मीटिंग सक्सेसफुल झाली. थँक्यू. हो बिल नाही पे केलं अजून. कॅश आहे की कार्ड आहे? हो सॉरी मी कॅश देतो. या आसावरी हे पैसे द्यायला आली होती तर या ओल्या नोटात सांगतायत की पैसे जमा करताना तिला किती त्रास झाला असेल. सर तुमचं बिल. अरे राहू दे, तुझ्याकडनं काय बिल घ्यायचं? काय झालं सर? पैसे कमी आहेत का? खूप जास्त आहे. त्या नोटांवर लिहिलेल्या किमतीपेक्षा खूप जास्त किंमत आहे नोटांची. नाही घेऊ शकत. नोटांवर लिहिलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत? काय बोलताय सर तुम्ही? वाव सर, काय वॉच आहे? आता या वॉचहून तर जास्त किंमत नाही आहे ना याची. बाय द वे 1-1.5 लाखाचं असेल ना सर? हा, पण या नोटांपेक्षा कमीच. काय मस्करी करताय सर? बाय द वे या पैशांची किंमत इतकी पण नाही आहे जितकी तुम्ही समजताय. या पैशांमध्ये ना घड्याचा एक काटा सुद्धा येणार नाही सर. मॅम, सर चिडलेत. हो ते मलाही कळते रे, पण ते सोम्याला कळत नाहीये ना. आवडलं हे घड्या? जाऊ दे ना सर. घे, ठेव. नाही म्हणजे घड्याळ छान आहे सर, पण असं कसं घेणार? बरं नाही वाटत. घातलंच की बरं वाटेल. काय वॉच आहे सर? महागडी घड्याळ वेळ दाखवतात, पण पुढे सरकणारा वेळ थांबवू शकत नाही. तो वेळ वाया जाऊ देऊ नकोस. अशी खूप घड्याळ आहेत माझ्याकडे. जगातल्या सगळ्या मौल्यवान महाग वस्तू मी विकत घेऊ शकतो. तुझ्याकडे जे आहे ते मला स्वतःला गहाण ठेवूनही विकत घेऊ शकणार नाही.
त्याची किंमत ठेव.